तर काय म्हणता बे पोट्टे हो, कसे आहे हे पोट्टे का करू राहिले? काही समजून नाही राहिलं. तुम्हाला नाही समजून राहिलं ना, तर पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मग समजते. तर राम मंडळी, मी पवन. सकाळी सकाळी घातलं हिच्यात ₹200 डिझेल आणि निघलो धावून राहिले. भेटला सौरभ भाऊ, राम घेतला, हाय टाटा बाय बाय केला, निघलो आपलं एराबारा, सुकडी, सोनखास, जोडमाव मार्ग. सरे जात होतो निरंजन माहुर्ले म्हणते का ना, का बस गुफा आहे म्हणते, डायरेक्ट आपल्या ह्या माहुरते ह्या माहुरले अंडरग्राऊंड. पण माहित नाही मला. तिथं आम्ही पोहोचलो निरंजन माहुर्ले. माझ्यासोबत झुलीचे 2 मित्र होते. आता त्याचं नाव काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जर त्याच्या गावचे असेल तर आम्ही मस्त तिथं पाहिलं, वरून मस्त नजारा दिसते, जेलगेल. मी म्हणलं एक नंबर आहे. मग तिथून आपल्या यवतमाळचे, नेरचे, कळमचे, बजरंग दलचे कार्यकर्ते आले होते. तिथं आमची बैठक होती. थोडंसं आम्ही गेम खेळलो. मग बैठकले बसलो बा. बैठकवरून अमरावतीहून बी काही साहेब लोक आले होते. त्याच्यासोबत बैठक करून बढियापैकी मग तिथं बेत होता आपला खिचडी, बेसन आणि मिरच्याचा. वरून तेल घेतलं भाऊनं. मी म्हणलं तेल नको घेऊ, इकडं मिरच्या आहे, मिरच्या झोमर म्हणलं चांगल्या ढवून आले, तर बसा लागेल म्हणलं आपल्याला इथं धुवत. तर बाबू आता एवढ्यानं बी आम्ही खिचडी खाऊन घेतली. झडवासाठी आता इकडं आलो होतो आम्ही. हा शानदार नजारा तुम्हाला कुठचा आहे नक्कीच माहीत आहे, पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. इथं जांगाडबुत्तावाले लय जण येते का ना, म्हणून आम्ही आलो होतो एराबारा डॅमपाशी. अतिशय सुंदर नजारा होता भाऊ, मजाक नाही. पण काय करता, आम्ही पोट्टे चालू होतो इथं. भाई कपल येते का ना, तर माझ्यासोबत बजरंग दलचे पोरं बी होते. आम्हाला काही ते कपलचं काय घेणं नाही राहत भाऊ. म्हणून आम्ही आता खाली उतरलो, 2-3 फोटो घेऊन घ्यावं म्हणलं. तुम्हाला सांगा तुम्ही इथं किती वेळ आले, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे दोघं म्हणे आम्ही इथंच थांबतो म्हणे, आम्हाला काही जायचं नाही म्हणे तिकडं, पडलो गिडलो तर मोडलो गिडलो तर बिना लग्नाचे राहायचे म्हणे. तर तुम्ही आता फॉलो करा पुढच्या व्हिडिओसाठी.